मुंबई पोलीस एकेकाळी ज्यांची तुलना लंडनच्या स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी केली जायची, पण गेल्या 2 दिवसात असे काही व्हिडिओ आणि आरोप समोर आले आहेत ज्यामुळे या नावलौकिकाला गालबोट लागताना दिसतंय। आधी आंदोलक विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रगच्या पुड्या टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता एका महिला आंदोलकाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ चर्चेत आला आहे। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकार आणि पोलिसांना चांगलंच धारेवर धरले, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण देत हा वाद शमवण्याचाही प्रयत्न केलाय। पण दादरमध्ये झालेल्या सीजेपीच्या आंदोलनात नेमकं काय घडलं? पोलिसांवर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप का होतोय? विरोधकांनी काय म्हटलंय आणि मुंबई पोलिसांनी स्वतःची बाजू कशी मांडली आहे, या संपूर्ण प्रकरणाचा या व्हिडिओत आढावा घेऊया। विषय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। गेल्या काही दिवसांपासून देशभरात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर 23 जुलै रोजी मुंबईतल्या दादरमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचं एक आंदोलन सुरू होतं। या आंदोलनाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले, पण याच दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ पाहिला तर कुठल्याही सभ्य माणसाच्या डोक्यात तिडीक गेल्याशिवाय राहणार नाही। प्रथमदर्शनी पाहता या व्हिडिओमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये म्हणजेच साध्या वेशात असलेला एक पोलीस कर्मचारी एका तरुण महिला आंदोलकाला अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीच्या पद्धतीने पकडून खेचताना दिसत आहे। सदर पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप या व्हिडिओच्या आधारे होऊ लागलाय। हा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांवर सडकून टीका करायला सुरुवात केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ एक्सवर शेअर करत अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला। ते म्हणाले, हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली। कोण आहे हा नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणा कृत्य करतोय? हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा। खासदार सुप्रिया सुळे यांनी ही संताप व्यक्त करत म्हटलंय की मुंबई पोलिसांबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण अशा पद्धतीने महिलांना असभ्य वागणूक देणारे पोलीस दलात असणे खेदीची बाब आहे। महिलांचा अवमान करणाऱ्यांचा चौरंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे। इथे अशा अप्रवृत्तींना अभय मिळता कामा नये। याशिवाय काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत पोलिसाच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे। तर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेची तुलना थेट दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी करत संताप व्यक्त केला। हा मुद्दा फक्त राजकीय नेत्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, सोशल मीडियावर सामान्य नागरिकही प्रचंड संताप व्यक्त करतात। पोलिसांनी महिला आंदोलकाशी कसं वागावं याचे काही नियम आहेत की नाही असा प्रश्न लोक विचारतात। या एका घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलाच्या संवेदनशीलतेवर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। विरोधकांचे आरोप आणि सोशल मीडियावरील संताप वाढल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत अधिकृत स्पष्टीकरण दिले। पोलिसांच्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव दीपक बल्लाळ असून ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत। पोलिसांच्या दाव्यानुसार सदर व्हिडिओचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जातोय। आंदोलन संपल्यानंतर निळ्या रेनकोट मधील एक तरुण पुन्हा मुलांना आंदोलन करण्यासाठी उकसावत होता। हवालदार दीपक बल्लाळ हे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले आणि त्यांनी त्या तरुणाची कॉलर पकडली। त्याच वेळी ते दुसऱ्या दिशेला पाहत असताना त्या तरुणासोबत असलेली महिला आंदोलक अचानक अटकाव करण्यासाठी मध्ये आली, त्यामुळे नकळतपणे हा प्रकार घडला। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओचे अत्यंत बारकाईने परीक्षण करून या वस्तुस्थितीची खात्री केली आहे। तसंच मुंबई पोलिसांनी रोहित पवारांना उद्देशून म्हटलंय की एक प्रथितयश व्यक्ती म्हणून तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणं अपेक्षित आहे। मुंबई पोलिसांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर हा वाद थांबला नाही, तर रोहित पवारांनी पुन्हा एकदा एक्सवर पोस्ट करत पोलिसांना काही थेट सवाल केलेत। ते म्हणाले, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा मी कार्यकर्ता आहे। पुरुष आंदोलकाला पकडताना महिला मध्ये आली असेल तर तेव्हाच पोलिसाने थांबणं अपेक्षित होतं, परंतु पोलीस कर्मचाऱ्याने पाहिल्यानंतर देखील आंदोलक महिलेला अस्वस्थ वाटत असतानाही हात बाजूला केला नाही, ही वस्तुस्थिती आहे। इथे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात। आंदोलनाच्या ठिकाणी महिला पोलीस का नव्हत्या? महिलांना ताब्यात घेण्यासाठी महिला पोलीस असणं कायद्याने बंधनकारक असतं। मग दादरच्या या आंदोलनात महिला पोलिसांची ड्युटी का लावली नव्हती?
दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा पोलीस कर्मचारी साध्या वेशात का होता? या प्रश्नांची ठोस उत्तरं मुंबई पोलिसांनी अद्याप दिलेली नाहीत. निव्वळ ती मुलगी मध्ये आली असो सांगून वेळ मारून नेण्यापेक्षा या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक मानलं जातं. या दलाला एक मोठी आणि सन्मानजनक परंपरा लाभली आहे. पण अशा काही घटनांमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील वागण्यामुळे खाकी वर्दीवर डाग लागतो. विरोधकांच्या आरोपांना धार आहे तर मुंबई पोलीस सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. या संपूर्ण प्रकारात पोलिसांची कृती योग्य होती की विरोधकांचे आरोप रास्त आहेत? यावर तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सविस्तर बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.